Welcome students. I am Girija Dikshit working as a lecturer in mathematics at SPM Polytechnic Kumte. In today's video lecture in applied mathematics we are going to learn or going to start with the fourth unit that is differential equation. विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवीन युनिटला सुरुवात करणार आहोत तो म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन. या डिफरन्शियल इक्वेशनचे काय काय कंटेंट आहेत किती मार्काला आहे ते आपण पहिल्यांदा पाहूयात. डिफरन्शियल इक्वेशन हा 8 मार्काला विचारला जातो एक्झामला. तर याचे कोर्स आउटकम काय आहेत. कोर्स आउटकम म्हणजे हे युनिट शिकल्यानंतर आपल्याला काय आलं पाहिजे दॅट इज कॉल्ड ॲज कोर्स आउटकम. कोर्स आउटकम इज सॉल्व द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फर्स्ट डिग्री अँड फर्स्ट ऑर्डर यूजिंग सुटेबल मेथड्स. म्हणजे हे युनिट शिकल्यानंतर फर्स्ट ऑर्डर फर्स्ट डिग्रीचं डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला मेथडनी सोडवता आलं पाहिजे. अँड व्हॉट इज युनिट आउटकम. युनिट आउटकम इज दॅट इज फाइंड द ऑर्डर अँड डिग्री ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे हे व्हिडिओ लेक्चर बघितल्यानंतर अभ्यास केल्यानंतर ऑर्डर आणि डिग्री आपल्याला दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनची सांगता आली पाहिजे. दिस इज अबाउट द युनिट आउटकम्स. आता यानंतर आपण पाहणार आहोत तर ह्याच्यामध्ये कोणकोणते कंटेंट आहेत काय काय आहे ते आपण पाहूयात. दॅट इज कॉल्ड ॲज सिलेबस. त्यामध्ये आपण फर्स्ट कन्सेप्ट ऑफ डिफरन्शियल इक्वेशन ऑर्डर अँड डिग्री ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन पाहणार आहोत. म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन कशाला म्हणतात त्याची ऑर्डर कशी काढायची डिग्री कशी ठरवायची हे आपण पाहणार आहोत. तर दुसरं बीट आहे फॉर्मेशन अँड सोल्युशन ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन कसं तयार करायचं आणि त्याचं सोल्युशन कसं काढायचं हे आपण पाहणार आहोत. तर थर्ड बीट आहे मेथड्स टू फाइंड सोल्युशन ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन काढण्याच्या अनेक मेथड आहेत पण तुमच्या सिलेबसमध्ये 2च मेथड आहेत. त्यापैकी पहिली मेथड आपण पाहणार आहोत व्हेरिएबल सेपरेबल मेथड आणि दुसरी आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. या 2 मेथडचा आपण अभ्यास करणार आहोत. अँड द लास्ट बीट इज ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन टू इंजिनिअरिंग फील्ड. म्हणजेच डिफरन्शियल इक्वेशनचे इंजिनिअरिंग फील्डमध्ये कोणकोणते ॲप्लिकेशन्स आहेत ते आपण पाहणार आहोत. मग त्यामध्ये कॉम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल या ब्रँचेसप्रमाणे ते ॲप्लिकेशन्स थोडेफार वेगळे असू शकतात. तर हे ॲप्लिकेशन्स काय आहेत आणि डे टू डे लाईफमध्ये कुठे याचा उपयोग होतो हे आपण ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन रिलेटेड टू इंजिनिअरिंग फील्ड यामध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट आपण आता पाहूयात ते म्हणजे व्हॉट इज द मीनिंग ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. याच्यामध्ये डिफरन्शियल इक्वेशन कशाला म्हणतात ते आपण पाहूयात. कन्सिडर अ फंक्शन y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. दिस इज द फर्स्ट इक्वेशन. हिअर एक्स इज कॉल्ड इंडिपेंडंट व्हेरिएबल अँड वाय इज कॉल्ड डिपेंडंट व्हेरिएबल. वायची किंमत ही एक्सवर अवलंबून आहे म्हणून एक्सला इंडिपेंडंट आणि वायला डिपेंडंट व्हेरिएबल असं म्हटलं जातं. वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स या रिलेशनमध्ये आपण एक्सची कोणतीही व्हॅल्यू ठेवू शकतो. एक्सची व्हॅल्यू ज्याप्रमाणे बदलते त्याप्रमाणे वायची व्हॅल्यू बदलणार आहे म्हणून वायला डिपेंडंट व्हेरिएबल आणि एक्सला इंडिपेंडंट व्हेरिएबल असं म्हणतो. आता या इक्वेशन 1चा डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय मिळणार आहे dy बाय dx इज इक्वल टू एफ डॅश ऑफ एक्स. वी कॉल दिस इज इक्वेशन 1. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणून मी काय लिहिलेलं आहे एफ डॅश ऑफ एक्स आणि वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. हिअर दिस dy बाय dx इज कॉल्ड फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह अँड त्याचा ब्रॅकेट रेस टू 1 आहे म्हणून याला फर्स्ट ऑर्डर फर्स्ट डिग्री डिफरन्शियल इक्वेशन किंवा त्यालाच डेरिव्हेटिव्ह असं म्हटलं जातं. आता ह्या इक्वेशन 2चा पुन्हा मी डेरिव्हेटिव्ह घेतला तर मला काय मिळणार आहे दॅट इज अगेन आय डिफरन्शिएट दिस इक्वेशन 2 विथ रिस्पेक्ट टू एक्स. देन हिअर आय विल गेट d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू दॅट इज इक्वल टू एफ डबल डॅश ऑफ एक्स. वी कॉल दिस इज इक्वेशन 3. इथं एफ डॅश ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा घेतला तर तो लिहिला जातो एफ डबल डॅश ऑफ एक्स आणि dy बाय dxचा डेरिव्हेटिव्ह येतो d2y बाय dx स्क्वेअर. हिअर दिस d2y बाय dx स्क्वेअर दिस फंक्शन इज डिफरन्शिएट ट्वाइस देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. त्याचा ब्रॅकेट रेस टू 1 आहे म्हणून डिग्री किती असणार आहे 1. देअरफॉर इट इज सेकंड ऑर्डर अँड फर्स्ट डिग्री डिफरन्शियल कोइफिशियंट किंवा त्यालाच सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असं सुद्धा म्हटलं जातं.
पण विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट इथं तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. दॅट इज ऑलवेज रिमेंबर दॅट, नोट दॅट इज dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर इज नॉट इक्वल टू d2y बाय dx स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 1. म्हणजे जेव्हा आपण dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर म्हणतो तेव्हा तो फर्स्ट ऑर्डर आणि डिग्री सेकंडचा असणार आहे, आणि जेव्हा आपण d2y बाय dx स्क्वेअर म्हणतो तेव्हा तो सेकंड ऑर्डरचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे. या दोघांच्या व्हॅल्यू वेगवेगळ्या असतात आणि दोन्ही कन्सेप्ट पूर्णपणे वेगवेगळे आहेत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे. यानंतर आपण डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, त्यानंतर त्याची ऑर्डर डिग्री कशी काढायची ते पाहणार. इट इज डिफाइंड ॲज an equation involving an independent variable, dependent variable and differential coefficients, means derivatives of dependent variable with respect to independent variable is called a differential equation. means सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर ज्या इक्वेशनमध्ये डेरिव्हेटिव्ज असतील, डिपेंडंट व्हेरिएबल y असेल, independent variable x असेल and it is equated to 0 or any other constant, then such an equation is called as differential equation. इथं डिफरन्शियल कोइफिशियंटलाच डेरिव्हेटिव्ज असं सुद्धा म्हटलं जातं. याचा स्टँडर्ड फॉर्मॅट काय असणार आहे, दॅट इज एफ ऑफ dn y बाय dx रेस टू n dn n-1 डिवायडेड बाय dx रेस टू n-1 and so on dy by dx by x is equal to 0. म्हणजे थोडक्यात ज्या डिफरन्शियल इक्वेशन किंवा ज्या इक्वेशनमध्ये डेरिव्हेटिव्ज असतील, डिपेंडंट व्हेरिएबल y, इंडिपेंडंट व्हेरिएबल x अँड इफ इट इज इक्वेटेड टू कॉन्स्टंट, मग हा कॉन्स्टंट 0 असेल किंवा कोणताही नंबर असेल, देन सच अन इक्वेशन इज कॉल्ड ॲज डिफरन्शियल इक्वेशन. तेव्हा या डिफरन्शियल इक्वेशनचे एक्झाम्पल काय आहेत. फर्स्ट वन इज dy बाय dx इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, म्हणजे हे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह अँड इट इज इक्वेटेड टू एक्स स्क्वेअर. सेकंड इज d2y बाय dx स्क्वेअर प्लस dy बाय dx प्लस y इज इक्वल टू 0, म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह अँड डिपेंडंट व्हेरिएबल अँड इट इज इक्वेटेड टू 0, देअरफॉर इट इज अ डिफरन्शियल इक्वेशन. अँड थर्ड वन इज d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू y plus dy by dx bracket raised to 3 by 2. It contains first order derivative as well as second order derivative. Therefore, these are the examples of differential equation. Now, next we are going to learn about what is the order and degree of a differential equation. त्यापूर्वी आपण पहिल्यांदा ऑर्डर कशाला म्हणतात ते पाहूयात. द ऑर्डर ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन इज द ऑर्डर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इन द डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये हायेस्ट ऑर्डरचा डेरिव्हेटिव्ह कोणता प्रेझेंट आहे त्याची जी ऑर्डर असेल ती म्हणजे दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर असणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ऑर्डर इज ऑलवेज पॉझिटिव्ह इंटिजर, म्हणजे ऑर्डर ही कधी निगेटिव्ह किंवा फ्रॅक्शनमध्ये असणार नाही. नेक्स्ट आपण पाहणार आहोत डिग्री ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन. The degree of a differential equation is the degree of highest order derivative when differential coefficients are free from the radicals and fractions. म्हणजेच जो हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे त्याचा रेस टू किती आहे ते बघायचं आहे. पण इथे पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे जे डेरिव्हेटिव्ज असतील ते फ्री फ्रॉम रॅडिकल्स, म्हणजेच स्क्वेअर रूट, क्यूब रूट किंवा फ्रॅक्शन्स म्हणजेच रेस टू 1/2, 1/3 असे असता कामा नयेत. जर दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये असतील तर ते पहिल्यांदा काढायचे आणि नंतरच आपल्याला त्याची ऑर्डर आणि डिग्री ही ठरवता येते. दिस इज अबाउट द ऑर्डर अँड डिग्री ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन. त्यानंतर आपण त्याच्यावरचं काही एक्झाम्पल्स बघूयात. फॉर एक्झाम्पल वी हॅव दॅट इज फर्स्ट वन d2y बाय dx स्क्वेअर प्लस dy बाय dx प्लस y इज इक्वल टू 0. दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन. आता या दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये व्हॉट इज द हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय आहे, करेक्ट, दॅट इज d2y बाय dx स्क्वेअर. It is second order derivative. Therefore, the order of a differential equation is, म्हणून दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर ही काय असणार आहे, हायेस्ट ऑर्डर, म्हणून ऑर्डर इज 2 अँड द डिग्री इज, डिग्री म्हणजे त्याचाच रेस टू किती असणार आहे 1, म्हणून डिग्री इज
1. Therefore, order is 2 and degree is 1 of a given differential equation. आता याच्याचवरचे काही एक्झाम्पल्स आपण प्रॅक्टिससाठी पाहणार आहोत. द फर्स्ट वन इज फाइंड ऑर्डर अँड डिग्री ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन. हे जे दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन आहे त्याची ऑर्डर आणि डिग्री आपल्याला काढायची. फर्स्ट वी राईट द गिवन इक्वेशन ॲज इट इज. आहे तसंच राहायचं. फर्स्ट ऑब्झर्व करा, याच्यामध्ये स्क्वेअर रूट, क्यूब रूट किंवा फ्रॅक्शन नाही आहे ना इंडेक्स, ते आपण पाहणार आहोत. दिलेल्या इक्वेशनमध्ये तो नाही, म्हणजे आपल्याला डायरेक्ट ह्याची ऑर्डर आणि डिग्री काढता येते. आता यामध्ये ऑर्डर काढण्यासाठी व्हॉट इज द हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हिअर द हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज, म्हणजे इथं जर बघितलं तर d2y/dx² आणि dy/dx असे दोन आहेत डेरिव्हेटिव्ह. dy/dx हा फर्स्ट ऑर्डरचा आहे आणि d2y/dx² हा सेकंड ऑर्डरचा आहे. म्हणून हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, d2y/dx². देअरफॉर इट्स डिग्री ऑर्डर इज 2, म्हणून दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर 2 असणार आहे आणि त्याचा रेस टू 1 म्हणजे काय असणार आहे, डिग्री, दॅट इज 1. देअरफॉर ऑर्डर of the given differential equation is 2 and degree is 1. In this way we can find out order and degree of a differential equation. अशा प्रकारे कोणत्याही टाईपचं एक्झाम्पल असेल तर आपल्याला ते सोडवता येतं. आता आपण दुसरं एक्झाम्पल पाहणार आहोत. सेकंड वन इज फाइंड ऑर्डर अँड डिग्री ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन. दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन आहे आणि हे एक्झाम्पल, ह्या एक्झाम्पलमध्ये RHS केअरफुली बघा. त्याचा ब्रॅकेट रेस टू काय आहे, 3/2 आहे, म्हणजेच इंडेक्स हा फ्रॅक्शन आहे. आता हे एक्झाम्पल कसं सोडवायचं ते आपण पाहूयात. पहिल्यांदा सोल्युशन काढताना दिलेले इक्वेशन हे जे आहे ते आपण आहे तसंच लिहिणार आहोत. दॅट इज गिवन इक्वेशन इज. आता ह्याचा ब्रॅकेट रेस टू 3/2 आहे. 3/2 आहे म्हणजेच काय येणार आहे, स्क्वेअर रूट. हे स्क्वेअर रूट कॅन्सल करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, स्क्वेअरिंग बोथ द साईड्स. दोन्ही साईडचा स्क्वेअर केल्यावर मिळणार आहे d3y/dx³ ब्रॅकेट रेस टू 2 इज इक्वल टू ब्रॅकेट रेस टू 3 येणार आहेत. स्क्वेअर रूट स्क्वेअर कॅन्सल होतात, म्हणजेच इथं हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय असणार हे जर काढायचं असेल तर वरील दिलेल्या रिलेशनमध्ये कोणकोणते डेरिव्हेटिव्ह आहेत, dy/dx हा फर्स्ट ऑर्डरचा आहे आणि d2y/dx³ हा थर्ड ऑर्डरचा आहे. देअरफॉर हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज d3y/dx³ आणि ऑर्डर काय असणार आहे, करेक्ट, दॅट इज इक्वल टू 3. देअरफॉर ऑर्डर ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन इज 3 आणि त्याचा रेस टू 2 आहे, म्हणून डिग्री किती असणार आहे, 2. अशा प्रकारे कोणत्याही दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचे आपल्याला ऑर्डर आणि डिग्री काढायची असेल तर ती आपल्याला काढता येते आणि त्याच्यामध्ये स्क्वेअर रूट, क्यूब रूट असेल ते सिम्प्लिफाय करता येतात आणि त्याच्यावरून ऑर्डर डिग्री काढता येते. यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहणार आहोत. फाइंड ऑर्डर अँड डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन स्क्वेअर रूट ऑफ dy/dx इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ d2y/dx². आता इथे जर बघितलं आपण तर LHS आणि RHS दोघांकडे पण स्क्वेअर रूट, क्यूब रूट आहे, तर आपल्याला हे डायरेक्ट सोडवता येत नाही. तर त्यासाठी काय करायचं ते आपण पाहणार आहोत. याच्या सोल्युशनमध्ये आता हे दिलेले इक्वेशन पहिल्यांदा आहे तसंच लिहायचं. आता स्क्वेअर रूट ऑफ dy/dx म्हणजे मला हे कसं लिहिता येतात, dy/dx ब्रॅकेट रेस टू 1/2 आणि क्यूब रूट ऑफ d2y/dx² म्हणजे d2y/dx² ब्रॅकेट रेस टू 1/3. याचे जे पॉवर्स आहेत ते काय आहेत, फ्रॅक्शन 1/2 1/3. इथं 2 आणि 3 याचा मी काय घेतला, LCM. आता इथं मला स्क्वेअर रूट किंवा क्यूब रूट एकदम काढता येत नाही, तर त्यासाठी काय केलं मी, त्यांचा LCM घेतला आणि LCM येतो 6. म्हणून दोन्ही साईडचा मी 6 पॉवरनी वाढवली, म्हणजेच काय, टेकिंग 6 पॉवर ऑन बोथ द साईड. जसं आपण स्क्वेअर रूट असेल तर स्क्वेअर करतो, क्यूब रूट असेल तर क्यूब रूट, तसं 6 पॉवर मी दोघांची घेतली. म्हणून काय येणार आहे, दोन्ही ब्रॅकेट म्हणजे LHS आणि RHS ब्रॅकेट रेस टू किती येणार आहे, 6. हे मी सिम्प्लिफाय केले तर काय येतात, dy/dx ब्रॅकेट रेस टू 1/2 इंटू 6 म्हणजेच काय येणार आहेत, ओनली ब्रॅकेट रेस टू 3 इज इक्वल टू. त्याचप्रमाणे RHSला ब्रॅकेट रेस टू 1/3 रेस टू 6 म्हणजे पुन्हा रेस टू 2 येणार आहे. नाव इट इज फ्री फ्रॉम रॅडिकल साईन. आता इथं स्क्वेअर रूट, क्यूब रूट नाही आहे. याच्यावरून आपल्याला सहजपणे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह डिसाईड करता येतो. हिअर द हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज दॅट इज d2y/dx². देअरफॉर इट्स ऑर्डर इज 2, म्हणून ह्याची ऑर्डर किती असणार आहे,
2 आणि त्याचाच ब्रॅकेट रेस टू बघायचा. त्याचा म्हणजे घातांक जास्ती जास्त किती आहे इथे, तो पुन्हा 2च आहे. देअरफॉर ऑर्डर इज 2 अँड डिग्री ऑफ दॅट गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज ऑल्सो 2. म्हणजे स्क्वेअर रूट क्यूब रूट जरी असले तरी आपल्याला त्याचे वेगवेगळे जरी असले तरी त्याचे आपल्याला कॉमन पॉवर काढून सिम्प्लिफाय करता येतात आणि एक्झाम्पल सोडवता येतं. अँड लास्ट वन एक्झाम्पल इज फाइंड ऑर्डर अँड डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन d2y by dx स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस dy by dx इज इक्वल टू 0. आता इथं आपल्याला डायरेक्ट स्क्वेअर करता येत नाही. पहिल्यांदा आपण आहे तसं डिफरन्शियल इक्वेशन लिहिलं. आता मला स्क्वेअर डायरेक्ट करता येत नसेल तर ते कसं लिहिता येतं, d2y by dx स्क्वेअर इज इक्वल टू, हे प्लस आहेत रूटमधली ती टर्म मी पूर्णपणे RHSला मला नेता येते आणि मगच त्याचा स्क्वेअर करायचा. म्हणून काय लिहिता येतात, d2y by dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस dy by dx. आता दोन्ही साईडचा मी स्क्वेअर केला. दोन्ही साईडचा स्क्वेअर केला तर काय येतो, d2y by dx स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू मायनस रूट 1 प्लस dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर. दोन्ही साईडचं स्क्वेअर केल्यामुळं स्क्वेअर रूट RHSचं जाणार आहे आणि इथं आपल्याला फ्री फ्रॉम रॅडिकल म्हणजे स्क्वेअर रूट क्यूब रूट काही येत नाही. आता आपल्याला ऑर्डर अँड डिग्री डिसाईड करता येते. हिअर द ऑर्डर ऑफ द गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज, दॅट इज हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज अगेन d2y by dx स्क्वेअर. देअरफॉर इट्स ऑर्डर इज 2, म्हणून इथं ऑर्डर किती असणार आहे 2 आणि त्याचाच रेस टू बघायचा आहे, दॅट इज डिग्री. देअरफॉर डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज इक्वल टू इज ऑल्सो 2. आतापर्यंतच्या मॅक्झिमम एक्झाम्पलमध्ये आपल्याला ऑर्डर 2 आणि डिग्री 2 आहे, पण प्रत्येक वेळी तसं येईलच असं नाही. तर पहिल्यांदा हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कोणतं आहे ते बघता येतं. मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो ही कन्सेप्ट तुम्हाला निश्चितच समजली असेल. धन्यवाद.